झालेल्या मुसळधार पावसामुळे कासेगाव पुलाजवळची जी काही वाहतूक आहे ती ठप्प झाली आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुद्धा शाळेला आज सुट्टी घ्यावी लागली आहे। जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे। सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव ओळेगाव रस्त्यावरील पुलावर आलेल्या पाण्यामुळे पहाटेपासूनच या मार्गावरची वाहतूक खंडित झाली आहे। त्यामुळे पैल तीरावर माध्यमिक शाळा असल्याने या विद्यार्थ्यांच्या शाळेला जाण्यावर पाणी पडणार असल्याचं दिसतंय। कासेगावहून ओळेगाव आणि सोलापूर शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी या रस्त्याची ओळख आहे। 2 वर्षांपूर्वी या रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं नियोजन फसल्यानं नवा पूल पूर्वीपेक्षा जवळपास 6 फुटांहून अधिक खड्ड्यात गेल्याचं दिसतंय। हल्ली थोडाही पाऊस झाला की पुलावर पाणी येतं, पण ही नेहमीचीच बाब बनली आहे। गतवर्षी पावसाळ्यात या पुलावर आलेल्या पाण्याच्या पुरात एक तरुण वाहून गेल्यानं त्याचं शव 3 दिवसानंतर हाती लागलं होतं। तेव्हा लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाप्रमाणे कोटीच्या नव्या पुलाला मंजुरी दिल्याचं म्हटलं जाते, मात्र त्याच्या मुहूर्ताला अजूनही कासेगावकर ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत। हल्ली थोडाही पाऊस झाला की कासेगावच्या या बहुचर्चित पुलावर पाणी येऊन दिवसभराची वाहतूक विस्कळीत होते। त्याचा सामान्य नागरिकांना दैनंदिन कामासाठी फटका बसतोच। त्याचवेळी पैल तीरावर असलेली बाबासाहेब भोसले प्रशाला आणि शहरातील अन्य विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे। या ग्रामस्थांना बिरोबा देवस्थान वस्ती गंगेवाडी दगडखाणी मार्गे सोलापूर तुळजापूर महामार्गाला यावं लागणार आहे।